लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे इच्छुकही सध्या बाशिंग बांधून तयार आहेत। प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार हे सध्या दौरा करतायत, प्रचार सभा घेत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर सुद्धा या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। स्वतः आपल्यासोबत आहेत नरेंद्र खेडेकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सामोरे जाणार आहात, तुम्ही इच्छुक आहात? मागील 36-37 वर्षापासून मी या जिल्ह्यामध्ये राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे। विविध पदही मी भूषवले, त्यामध्ये मग कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद असेल, जिल्हा परिषदेचं शिक्षण बांधकाम सभापतीपद असेल, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल किंवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल समितीवर सुद्धा सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे। परंतु दुर्दैवानं अनेक पक्ष एकत्र येऊन ज्या युत्या होतात त्यामध्ये माझ्यावर या ठिकाणी आतापर्यंत अन्याय होत गेला, मला काही ती जागा मिळाली नाही। परंतु कुठंतरी ज्या गद्दारांनी सगळं काही तर उपभोगलं शिवसेनेच्या नावावर आणि शिवसेनेला सोडून त्या ठिकाणी फडणवीसच्या नादी लागून स्वतःच्या फायद्यासाठी इथून गेलेत आणि मग आता आम्ही काम करत असताना त्या जागा रिक्त झाल्या। जागा त्या शिवसेनेच्याच आहे, कारण मागच्या 7 शिवसेनेनं ज्या लोकसभा लढवल्या त्यापैकी 6 जिंकल्या, म्हणून जागा तर आमची आहेच। मग मलाही असं वाटतं की निश्चितपणे जिल्ह्याचा विकास पूर्वीच्या खासदारांनी कोणी केलाच नाही। साधं खामगाव जालना रेल्वे लाईनचंच घ्या ना, की आजही मुख्यमंत्री येऊन गेल्यावर म्हणतात की मी 50% वाटा जो बाकी आहे तो देईल। 45 दिवस झाले इथं रेल्वे संघर्ष समितीचं उपोषण सुरू आहे। काय फरक पडतो 2,500 कोटी रुपये भरायला? जर ते 112 वर्षापूर्वीचा प्रश्न मागच्या आडसोळांच्या 12 वर्षात आणि यांच्या 15 वर्षातही सुटला नसेल। साधा दुसरा विषय जर आपण घेतला आपल्या जिव्हाळ्याचा, तुम्ही आम्ही सर्वजण कास्तकार आहोत, सोयाबीनचे भाव काय होते काय झाले? आज जवळजवळ 4,000वर सोयाबीन आलं, कापूस हा 6-6.5 आला आणि हे सगळे प्रश्न संसदेमध्ये जर आपण गेलो तर निश्चितपणे जे केंद्र सरकारचं आयातीचं निर्यातीचं धोरण आहे त्यामध्ये आपण जर भाग घेऊन जर याला रोखू शकलो। आताच आपण जर पाहिलं नाशिकसारख्या ठिकाणी जे कांदा उत्पादक क्षेत्र आहे त्या ठिकाणी निर्यात बंदी केली। कारण काय की मग या ठिकाणी जर कांदा लोकांना स्वस्त मिळाला तर सरकारला मतं देतील, पण शेतकऱ्याकडे कोण पाहिल? म्हणून अशा अनेक प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचे आहेत। MIDC नाही, MIDC आहे तर त्या ठिकाणी कुठला उद्योग नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही। सिंचन प्रकल्प जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातल्या 25-30% वर सिंचन नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 90% सिंचन तलाव आहेत, क्षमता आहे धरणांची। म्हणून असे अनेक प्रश्नांसाठी आपण उभं ठाकलं पाहिजे, म्हणून मी त्या लोकसभेचा विचार केलेला आहे। तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं? निश्चितपणे आतापर्यंत मी जेव्हाही उभा राहिलो त्यावेळेस माझ्यावर मतदारांनी विश्वासच व्यक्त केला। कदाचित त्या निवडणुका छोट्या होत्या, परंतु मी त्या निवडणुकीद्वारे मिळवलेल्या पदांद्वारे अनेक वर्ष अनेक लोकांची जिल्हाभर सेवा केलेली आहे। मला सर्वजण ओळखतात, म्हणून निश्चितपणे लोक मला मदत करतील अशा अपेक्षेने। आणि महाविकास आघाडी आहे, समोर उमेदवार 3 वेळेस निवडून येऊन काही न केला निष्क्रिय उमेदवार आहे आणि त्यातल्या त्यात गद्दारी केलेला उमेदवार आहे, म्हणून त्याला पाडणं मला वाटते काही जास्त कठीण नसावं। गेल्या 30 वर्षापासून जो समर्थ उमेदवार असणार आहे महायुतीकडनं प्रतापराव जाधव हे सुद्धा इच्छुक आहेत, कदाचित त्यांना उमेदवारी सुद्धा मिळू शकते। काय आव्हान असणार आहे तुम्हाला? बिलकुल नाही, कारण एकच मुद्दा आहे की त्यांनी एक तर निष्क्रिय खासदार 15 वर्ष राहिलेला खासदार इजा तिजा म्हणून त्याला लोक रवाना करणार। तुम्ही जरा जनतेचा सूर पहा। आणि उद्धवजींबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं प्रेम उद्धवजींवर आहे। शेतकऱ्यांसाठी बी सरसकट कुठलाही कागद न विचारता केलेली 2 लाखाची कर्जमाफी असेल किंवा करोनामध्ये जे जागतिक महामारीचं संकट होतं त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला हळूवारपणे संवेदनशीलपणे अतिशय स्वतःच्या कुटुंबातले व्यक्ती समजून ज्या पद्धतीने त्यांनी वागवलं, नीट केलं, कुठल्याही सुविधा नसताना लोकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे। काय कुठले विकासाचे मुद्दे झाले पाहिजेत, विकास झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मी अगोदर जे सांगितलं की जे झालं नाही तेच आम्हाला करायचं। आता काय झालं नाही तर मी अगोदरच सांगितलं, शेतीचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, रेल्वे मार्गाचा प्रश्न असेल, या ठिकाणी जिजाऊ मातेचं जन्मस्थान आहे, अजूनही तिथला विकास आराखड्याला मंजुरात मिळत नाही, तो मंजूर होत नाही। आमची पंढरी संत गजानन महाराजांच्या तीर्थक्षेत्राचा विकास होत नाही। जागतिक दर्जाचं आपलं लोणार पर्यटन स्थळ आपण म्हणतो, 3ऱ्या क्रमांकाचं देशामधलं क्रॅटर येते, आपल्या आशिया खंडामधलं 1 क्रमांकाचं आहे, काय तिथं? आणि म्हणून कुठेतरी असे अनेक प्रश्नांसाठी म्हणून मला उभं राहायचं आणि भांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे। महाविकास आघाडीमधून तुम्ही इच्छुक आहात, काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुकांची गर्दी आहे। या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुम्हाला उमेदवारी मिळेल? निश्चितपणे ही जागा माझ्या पक्षाची आहे आणि जर ही आमच्या पक्षाला जर सुटली तर का नाही मिळणार मला?
तर हे होते नरेंद्र खेडेकर, जे महाविकास आघाडीकडून या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढायला तयार आहेत आणि दावासुद्धा करतात की ही जागा त्यांच्या शिवसेनेकडे आहे. कॅमेरामन साई कायरवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.